शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न आहे का नेमॅटोडमुळे सर नेमकं वाढते कशी. तर सगळ्यात आज आपण खांडीपिंपळगाव येथे अशोक मालकर यांच्या अद्रकीच्या प्लॉटवर आलो होतो आणि इथं आपण पाहू शकतो अशा प्रकारचे जे तर कंद आपल्याला लागण सुरू झालेली दिसते. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण याला लागण पाहतो आणि फक्त बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करतो. आता ह्या ज्या ठिकाणी लागण झाली तर आपल्याला 100% बुरशीनाशकाची ट्रीटमेंट ही करावंच लागणार आहे. तर जे काही मेन कारण आता मी खडा उपटून पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की इथं जे याला भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये नेमॅटोड दिसतोय. हा जो काही नेमॅटोड आहे मुळात कंदच जर नेमॅटोडने इन्फेक्टेड राहिला तर हा नेमॅटोड वाढणं काही अवघड नाही. जसं पीक वाढतं तसं त्याचबरोबर नेमॅटोड वाढतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न आहे का नेमॅटोडमुळे सर नेमकं वाढते कशी. तर सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही रूट झोन आहे ह्या रूट झोनला डॅमेज करणारी एकमेव जी काही कीड असेल किंवा आजार असेल तर तो नेमॅटोड आहे. हा नेमॅटोड ह्या रूट झोनला डॅमेज करतो म्हणजे छिद्र पाडतो आणि त्याच्यातून आत घुसतो. जे काही छिद्र होऊन जखम तयार होते त्याच्यामध्ये लगेच बॅक्टेरिया एंटर होतात. बऱ्याच वेळेस काय होतं की एकदम भारीची आणि काळी जमीन आहे जेव्हा जास्त पावसाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये पिथियम आणि फायटोप्थोरा हा खूप लवकर डेव्हलप होतो. आता डेव्हलप झाल्यानंतर जेव्हा त्याला मुळीमध्ये जायला जागा भेटते त्याच्यामधून तो एंटर होतो आणि हा खडा डॅमेज व्हायला सुरुवात होतो. आता पिथियम आणि फायटोप्थोरा हा ओळखायचा कसा की हा या बुरशीचा अटॅक आहे म्हणून. जर आपण इथं पाहिलं तर जो नवीन कंद आहे हा नवीन कंदच खराब होतो आणि जो काही आपला जुना टोळ लावला आहे बी हे बी एकदम व्यवस्थित आहे. तर जर अशा प्रकारचे सिम्पटम दिसत असतील आपल्याला तर हा पिथियम आणि फायटोप्थोरा आहे. आणि हा येण्याचं जे काही मेन कारण आहे तर एक तर जास्त काळ ओलावा राहिल्यानंतर आणि दुसरं कारण आहे की जर नेमॅटोड असला तर त्यामुळं तो लवकर येतो. आता जेव्हा आपण अद्रकीचे बेणे काढतो साधारण बेणं आपण 8 महिने पूर्ण झाल्यानंतर काढतो आणि मला नाही वाटत का असं एखादं अद्रकीचं क्षेत्र असेल का ज्याच्यात 8 महिने झाले आणि नेमॅटोड नाही आहे. जिथं खूप जास्त नेमॅटोडचा अटॅक आहे त्या मुळातच कंदामध्ये नेमॅटोड हा आपण आमंत्रित घेऊन येतो आणि त्याचीच तशी वाढ होत चालते. त्याच्यामुळे आपण जेव्हा ही सडसाठी कुठलीही ट्रीटमेंट करणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमॅटोड हा समोर ठेवूनच त्याच्यावर ट्रीटमेंट करायची की जेणेकरून काय होतील शेतकरी मित्र हे जे तर बुरशीनाशक सोडतील पण नेमॅटोडवर लक्ष देणार नाही आणि काय होईल की नवीन स्पॉट वाढतच राहतील. तर तसं होऊ नये त्याच्यामुळे नेमॅटोडला आपण समोर ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपण क्लीनर असेल किंवा पॅसिलोमायसिस असेल तर याची ट्रीटमेंट आपल्याला ह्या सडीसोबत पॅरलल करणं गरजेची आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.